मिस्टर परफेक्ट भाग 4. आज ऑफिसमध्ये एक इम्पॉर्टंट दुपारची मीटिंग होती. लंच ब्रेक संपताच सर्व टीम्सना एका मोठ्या मीटिंग हॉलमध्ये बोलावण्यात आलेलं होतं. ही मीटिंग अचानक जाहीर झाल्यामुळे सगळेच थोडेसे क्युरियस आणि एक्सायटेड होते. कॅन्टीनच्या एका कोपऱ्यात वेदा आणि सोनाली लंच करत बसलेल्या होत्या. वेदा हसत चमचा हातात फिरवत बोलते, यार सोनाली, आज अचानक एवढी मीटिंग सांगितलेली आहे. मी ऐकलं आहे की मॉडेलिंग, डिझायनिंग, फोटोशूट बऱ्याच स्टाफला आणि टीम्सला त्या मीटिंगमध्ये बोलावलेलं आहे. असं काय काम असेल बरं? वेदाचे बोलणे ऐकून सोनालीने हलकंसं खांदे उडवत शांत स्वरात बोलते, नो वेदा, आय डोंट नो. बघूया ना, मीटिंगला गेल्यानंतर समजेलच आपल्याला. कशाला आधीच डोक्याला ताप द्यायचा, ओके? सोनालीचे बोलणे ऐकून वेदा खट्याळपणे हसत बोलते, हां, यू आर राईट, ते सुद्धा बरोबरच आहे. वेदाच्या या शेवटच्या वाक्याने सोनालीने तिला क्षणभर कुतूहलाने पाहिलं. पण दोघीही जास्त काहीही न बोलता लंच पूर्ण करू लागल्या. थोड्याच वेळात ऑफिसच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून सगळे काही एम्प्लॉई हलकेच गप्पा मारत मीटिंग हॉलकडे निघाले. मोठ्या हॉलमध्ये आधीच प्रोजेक्टर सुरू होता. टेबलवर काही फाईल्स आणि प्रेझेंटेशन शीट्स ठेवलेल्या होत्या. सगळेजण आपापल्या चेअर्सवर बसू लागले, पण कोणालाच नक्की अजेंड्यांची कल्पना नव्हती. हॉलमध्ये एक हलकासा गोंधळाचा आवाज होता आणि सगळ्यांच्या नजरा हळूहळू एंट्रान्सकडे वळाल्या. काही वेळातच मीटिंग हॉलचे मोठे दरवाजे हळूवार उघडले. एक हलकीशी शांतता पसरली आणि सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या. दरवाजातून 4-5 लोक आत आले. त्यांच्यामध्ये सर्वात पुढे कबीर मल्होत्रा, केडक्स डिझायनरचा CEO. त्याच्या कॉन्फिडंट चालण्यात एक वेगळीच कमांड होती. काळ्या सूटमध्ये, हलका ग्लॉस असलेला टाय, हातात फाईल आणि नजरेत तीच तिखटपणा व आकर्षण. त्याच्या मागे त्याच्यासोबत काम करणारी कोर टीम आणि काही हाय लेवल हेड ऑफिसर्स होते, ज्यामध्ये कंपनीचे फाउंडर्स आणि टॉप मॅनेजमेंट देखील होते. त्यांच्या उपस्थितीने हॉलमध्ये एक फॉर्मल आणि थोडासा तणावपूर्ण ॲटमॉस्फिअर तयार झालेला होता. सगळेजण आधी आपल्या सीट्सवर शांतपणे बसले होते, पण कबीर आत येताच एकामागोमाग एक उठून उभे राहू लागले. कोणीतरी हलक्या आवाजात सर हॅज अराइव्हड असं पुटपुटलं. कबीरने हलक्या नजरेने हॉलमधल्या लोकांकडे पाहिलं, जणू प्रत्येकाला इन्स्टंटली एक्नॉलेज केलं. संपूर्ण टीम हळूहळू स्टेजवर गेली. प्रोजेक्टरच्या उजेडात ते सगळे उभे राहिले आणि आता सर्वांच्याच नजरा फक्त एकाच व्यक्तीवर खिळल्या होत्या, ते म्हणजे कबीर मल्होत्रा. कबीर स्टेजवर आला. हलक्या कॉन्फिडंट पावलांनी पोडियमजवळ गेला, माईक हातात घेतला आणि हॉलमध्ये एकदम शांतता पसरली. कबीर एकदा सगळ्यांकडे नजर टाकतो, गंभीर पण स्थिर आवाजात बोलायला सुरुवात करतो. गुड आफ्टरनून गाईज. आज अचानक ही मीटिंग का अरेंज केलेली आहे हे मी जास्त वेळ न घालवता लगेचच सांगतो, कारण त्यानंतर आपल्याला खूप कामं आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे, आपल्यासोबत आज टॉप मॅनेजमेंट आणि आपल्या कंपनीचे फाउंडर्स सगळे काही इथे उपस्थित आहेत. सगळ्यांच्या मतांनी आम्ही एक डिसिजन घेतलेला आहे आणि तोच डिसिजन खरं तर आता तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे. त्याच्या शब्दांनी हॉलमध्ये लोक एकमेकांकडे कुतूहलाने पाहू लागले. नक्की काय डिसिजन असेल असा प्रश्न सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता. कबीरच्या ओठांवर एक हलकं स्मित आलं. कबीर बोलतो, सो गाईज, आधी तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे ते बघा आणि मग मी बोलेन. त्याने प्रोजेक्टकडे हलक्या हातवाऱ्या केल्या. लाईट्स मंद झाल्या आणि स्क्रीनवर व्हिज्युअल सुरू झाले. सुरुवातीला रेड कलरचा एक स्टनिंग डिझायनर ड्रेस दिसला. त्याच्या एलिगंट लाईन्स, फाईन डिटेलिंग पाहून सगळ्यांनी इम्प्रेस होऊन त्याकडे पाहिलं आणि मग फ्रेम बदलला. काल झालेल्या फोटोशूटचे हाय क्वालिटी शूट्स एकामागोमाग एक स्क्रीनवर दिसू लागलेले होते. लाल ड्रेसमध्ये सोनाली,
कॉन्फिडंट पोज, बोल्ड एक्सप्रेशन, परफेक्ट लायटिंग, जणू ती बॉर्न मॉडेलच दिसत होती. सोनालीच्या डोळ्यात हे सगळं काही बघून आश्चर्य स्पष्ट होतं. हो, तिला थोडी कल्पना होती की तिच्या सिलेक्शनबद्दल कधीतरी अनाऊन्स करतीलच, पण आज अशा मोठ्या मंचावर एवढ्या सडन ती अजिबात एक्सपेक्ट करत नव्हती. तिचं पहिलंच फोटोशूट, पण स्क्रीनवर पाहताच कोणालाही ते पहिलं आहे असं वाटत नव्हतं. प्रत्येक पोज, प्रत्येक लुक प्रोफेशनल आणि कम्पॅटेटिव्हिटी. हॉलमध्ये लोक शांततेने ते फोटो पाहत होते, पण त्यांच्या नजरा मात्र स्पष्ट बोलत होत्या, शी लुक स्टनिंग. कुणीतरी हळूच पुटपुटलं, शी इज परफेक्ट चॉईस. त्या क्षणी सोनालीच्या चेहऱ्यावर एक हलकं ब्लश आलं आणि तिच्या मनात एकच विचार घुमला, इज दिस माय न्यू बिगिनिंग. प्रोजेक्टवरून एकामागोमाग फोटो जात होते. अचानक विज्युअल थांबले आणि स्क्रीनवर एक सोनालीचा स्ट्रिकिंग पोज असलेला फोटो स्थिर झाला. कबीरने माईक हातात घेतला, नजरा प्रेक्षकांकडे रोखल्या आणि काम पण इम्पॅक्टफुल टोनमध्ये बोलायला सुरुवात केली. सो गाईज, फोटो पाहून तुम्हाला आयडिया आलेलीच असेल. मागच्या आठवड्यामध्ये मी आता तुम्हाला जो ड्रेस दाखवला, हा रेड कलरचा डिझायनर ड्रेस तयार केलेला होता आणि त्यासाठीच आपण सगळेजण परफेक्ट मॉडेल शोधत होतो. पण आपल्या कंपनीमध्ये नुकतीच जॉईन झालेली मिस सोनाली ही देखील एक नॅचरल मॉडेल असू शकते याची कल्पना कोणालाही नव्हती. पहिल्यांदाच फोटोशूट आणि तेही इतक्या परफेक्शनने. त्यामुळे आपल्या फाउंडर्सपासून फोटोशूट टीम, मेन हेड डिझायनर सगळ्यांनी डिसिजन घेतला आहे की पुढील प्रत्येक फोटोशूटसाठी बेस्ट मॉडेल म्हणून मिस सोनालीची निवड करण्यात आलेली आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन्स मिस सोनाली, प्लीज कम ऑन द स्टेज. कबीरचे बोलणे ऐकून हॉलमध्ये टाळ्यांचा आवाज घुमला. वेदाने हसत सोनालीकडे पाहिलं आणि खोडकरपणे म्हणाली, गो गर्ल, दिस इज युअर मुमेंट. सोनालीच्या चेहऱ्यावर लाजरी पण प्राऊड स्माईल होती. ती हळूहळू चेअरवरून उठली, ग्रेसफुल पावलांनी स्टेजकडे गेली. स्टेजवर फाउंडर्स, टॉप मॅनेजमेंट, डिपार्टमेंट हेड्स सगळे काही उभे होते. प्रत्येकाने हात पुढे करून तिचं अभिनंदन केलं. कबीर तिच्याकडे सरळ चालत आला, कॉन्फिडंट नजरेने पाहिलं आणि तिचा हात हातात घेत म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन्स मिस सोनाली. कबीरचे बोलणे ऐकून सोनाली हलकीशी ब्लश होत बोलते, थँक्यू सर. हॉलमध्ये परत एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला. प्रत्येकजण इम्प्रेस झाला होता. सोनालीचा प्रेझेन्स, तिचा लूक आणि तिचं काम दोन्ही परफेक्ट होतं. मीटिंग संपली होती. टॉप मॅनेजमेंटचे सारे हाय प्रोफाईल लोक बाहेर पडले आणि बाकीचे कर्मचारी एक एक करून सोनालीजवळ येत कॉंग्रॅच्युलेशन सोनाली म्हणत हसत हसत निघून जात होते. वेदा ही गोड हसत तिच्याकडे आली आणि वेदा हसत बोलली, कॉंग्रॅच्युलेशन्स. मी तुला आधीच सांगितलं होतं ना, तुझं यामध्ये फ्युचर आहे. इतकी गोड आणि सेक्सी दिसतेस, मला वाटलं होतं तू फोटोशूट अगदी धम्माल करशील. सोनाली तिचं बोलणं ऐकून हसली. तिला हलकीशी मिठी मारली आणि हसूनच बोलली, थँक्यू यार वेदा. खरंच तू बोललीस, तू मला प्रोत्साहन दिलंस आणि माझ्या करिअरलाही नवीन सुरुवात झाली. थँक्यू तुला म्हणायलाच हवं. वेदा हसत खोडकरपणे म्हणाली, यार सोनाली, मला काय थँक्यू म्हणतेस. मी फक्त आयडिया दिली, पण कबीर सरांनी ती मनावर घेतली, तेव्हाच हे झालं. थँक्यू म्हणायचं असेल तर त्यांनाच म्हण आणि मनापासून म्हण. शेवटी सेक्सी हँडसम हार्ट थ्रोप सरांनी सेक्सी गर्लची हेल्प केली आणि तिला मॉडेल बनवलं. हे ऐकून सोनालीने हसत मान हलवली. वेदा, तुझ्या डोक्यात कायम कबीर सरच असतात का? तुझा बॉयफ्रेंड नसतो का? वेदा मोठ्याने हसली. बॉयफ्रेंड? प्लीज, कबीर सर आर इनफ आयज कँडी फॉर मी. दोघींच्या हसण्याचा आवाज कॉरिडॉरभर घुमला. हसत हसत त्या परत आपल्या फ्लोअरवर आल्या आणि कामात बिझी झाल्या. पण सोनालीच्या मनात एक विचार मात्र फिरत होता, कबीर सरांना थँक्यू म्हणायचं आहे, पण कसं? सोनाली ऑफिसच्या कॉरिडॉरमधून चालत असतानाच मनात विचारांची गर्दी होती. कबीर सर नसते तर हे स्वप्न अजूनही कागदावरच राहिलं असतं, पण थँक्यू कसं म्हणायचं? सोनाली विचार करत ती थेट वेदाच्या डेस्ककडे पोहोचली. वेदा लॅपटॉपवर टकटक करत होती. सोनाली तिच्या शेजारी बसली आणि सोनाली हळू आवाजात बोलते, वेदा ऐक ना, माझं एक काम आहे, प्लीज थोडी हेल्प करशील. वेदा इकडे स्क्रीनवरून नजर काढते
आणि भुवया उंचावून सोनालीकडे बघते आणि बोलते, हां बोल ना, आता काय झालं? वेदा, म्हणजे तूच म्हणाली होतीस ना तुझं मॉडेल होण्याचं स्वप्न कबीर सरांमुळे पूर्ण होतं, तर मग सरांना थँक्यू म्हणा ना. पण फक्त तोंडाने थँक्यू बोलण्यापेक्षा काहीतरी वेगळं स्पेशल गिफ्ट वगैरे. सोनालीचे बोलणे ऐकून वेदा खोडकरपणे आवाजात सावडपणात बोलते, म्हणजे आपल्या हॉट सेक्सी सरांना गिफ्ट देणार आहेस? सोनाली तिच्या पाठीवर हलकासा हात मारत हसते. काहीही बोलतेस तू, मला सिरियसली आयडिया दे. ओके चल मग ग्रीटिंग कार्ड दे ना. सोनाली नाक मोडत, अगं मी काय 5वीत नाही आहे, कार्ड कसलं देऊ? वेदा गंभीरपणे हसत बोलते, मग स्पेशल गिफ्ट द्यावं लागेल, म्हणजे कॅडबरीज दे. सोनालीच्या डोळ्यात चमक, हां हे चालेल, माझ्या पर्समध्ये 2-3 कॅडबरी आहेतच, लगेच देते आणि थँक्यू म्हणते. वेदा हसतच मान हलवते, पण अचानक सोनालीचा हात पकडते. सोनाली थांब, आत गेल्यावर जास्त वेळ थांबू नकोस बरं का, नाहीतर आणखीन काही देण्याचा विचार सुरू होईल तुझा. वेदाचे बोलणे ऐकून सोनाली खदखदून हसते. ती पटकन पर्समधून कॅडबरी काढते, खोल श्वास घेते आणि हळूच कबीरच्या केबिनकडे पावलं टाकते. सोनाली हातात 2-3 कॅडबरी घट्ट पकडून कबीरच्या केबिनच्या बाहेर उभी होती. तिचा श्वास थोडा जड झालेला होता. जाऊ का की परत वळू असा विचार डोक्यामध्ये येत होता, पण धीर एकटवून तिने दरवाजावर हलकासा हात ठेवला आणि हळूच उघडला. आत पाऊल टाकताच तिच्या हाय हिलचा टकटक आवाज शांत केबिनमध्ये पसरला. कबीरचे लक्ष आपोआप वर गेले, नजर थेट तिच्यावर रोखली गेली. शी वॉजंट कॉल्ड, व्हॉट शी डुईंग हिअर असा विचार त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. सोनाली थोडं स्मित हसते आणि कबीरकडे बघून बोलते, गुड आफ्टरनून सर. कबीरने भुवया थोडा उंचावला. आवाज स्टेडी आणि प्रोफेशनल करत कबीर सोनालीकडे बघतो आणि बोलतो, आय डोंट रिमेंबर कॉलिंग यू. मी बोलावलं होतं का? कबीरचे बोलणे ऐकून सोनाली हलकेच मान नकारार्थी हलवते. नाही सर, ॲक्च्युली माझं एक छोटंसं काम होतं म्हणून मी आले होते. सोनालीचे बोलणे ऐकून कबीरने लॅपटॉपचं स्क्रीन बंद करत खुर्चीत मागे रेलून विचारलं, काम म्हणजे सम क्युरीज रिगार्डिंग असाइनमेंट्स? नो सर. क्षणभर ती थांबली आणि मग अचानक हातातल्या कॅडबरी पुढे केल्या. सर ॲक्च्युली हे तुम्हाला द्यायचं होतं. कबीरचा चेहरा थोडा गोंधळलेला, त्याच्या नजरेत न विचारता आलेला प्रश्न व्हाय. सोनालीने खोल श्वास घेतला. आवाज थोडा भावनिक पण कंट्रोलमध्ये. सर खरं सांगायचं तर लहानपणापासून माझं एक ड्रीम होतं मॉडेलिंग फील्डमध्ये उतरायचं, पण काही पर्सनल प्रॉब्लेममुळे हे स्वप्न मी बाजूला ठेवलं आणि मग अचानक तुम्ही मला मॉडेलिंग करायला सांगितलं. ते तुम्हाला आवडलं, टीमलाही आवडलं. आता माझ्या करिअरची एक नवीन सुरुवात होणार आहे ना. सो हा छोटासा स्वीट गेस्चर अँड अ स्पेशल थँक्यू. सोनालीने हात पुढे करत कॅडबरी कबीरकडे दिल्या. कबीरने सुद्धा हात पुढे केला आणि कॅडबरीज घेताना त्याच्या बोटांचा हलका स्पर्श सोनालीच्या बोटांना झाला. त्या स्पर्शाने सोनालीच्या अंगावर हलका शहार आला, पण चेहऱ्यावर नेहमीसारखं स्मित ठेवून ती त्याच्याकडे बघत राहिली. कबीरने कॅडबरी हातात घेतल्या, काही क्षण तिच्याकडे पाहिलं आणि मग त्या हळूच टेबलावरती ठेवल्या. ओके सर, थँक्यू, मी निघते. सोनाली बोलते आणि ती वळत असतानाच कबीरचा आवाज परत आला, सोनाली. सोनाली पाठीमागे वळून बोलते, येस सर, बोला ना. कबीरने हलका स्मित करण पण टोन प्रोफेशनल ठेवत बोलतो, तू म्हणतेस तसं तुझं मोठं ड्रीम कंप्लीट होतं आहे. आता तू मॉडेल होणार आहेस. तुझं नाव सगळीकडे असेल, पोस्टर्स, TV, सोशल मीडिया, फुल प्लॅटफॉर्मवर तू झळकशील आणि तू मला थँक्यू म्हणायला फक्त कॅडबरी देत आहेस. कबीरच्या या कमेंटवर सोनाली हसली. थँक्यू तर बोलायचंच होतं सर, आणि अचानक काय देणार ना, पर्समध्ये कॅडबरी होत्या म्हणून दिल्या. सोनालीचे बोलणे ऐकून कबीर हलकासा हसला. अच्छा, म्हणजे जे अवेलेबल होतं तेच दिलंस? सोनालीच्या चेहऱ्यावर थोडे लाज आणि थोडं न कळल्यासारखे भाव होते. सर ॲक्च्युली मी तुम्हाला काहीतरी वेगळंच गिफ्ट द्यायचा विचार केला होता, बट काय द्यावं ते काही सुचत नव्हतं. सो सध्या तरी या कॅडबरीज. सर इफ यू डोंट माइंड, तुम्ही डिनरसाठी किंवा कॉफीसाठी येऊ शकता, बट तुम्हाला चालेल ना तरच. सो मी काही प्रेशराईज करत नाही. कबीरने तिला काही क्षण निरखून पाहिलं. त्याच्या डोळ्यात हलकीशी क्युरिओसिटी होती, पण ओठांवर फक्त एक कंट्रोल्ड स्माईल होती. सोनाली बोलून थांबलेली होती आणि कबीरकडे बघत होती. आता तो काय रिप्लाय देईल या विचाराने तिचं मन धडधडत होतं.
हलकेसीने बोटाने चेहऱ्यावर आलेले केस कानामागे सारले आणि हलकंसं स्मित करत त्याच्याकडे पाहत राहिली. कबीर टेबलवरचा पेपर उडू नये म्हणून ठेवलेला काचेचा ठोकळा बोटांनी हळूहळू फिरवत होता. काही क्षण तिला न्याहाळून तो शांतपणे म्हणाला, ओके, नो प्रॉब्लेम. सोनालीच्या डोळ्यात आश्चर्य चमकलं. इतक्या सहज कबीर हो म्हणेल अशी तिला अजिबात अपेक्षा नव्हती. ओके सर, बट तुम्हाला काय चालेल, कॉफी की डिनर? सोनालीचे बोलणे ऐकून कबीरने भुया हलक्या उंचावून बोलला, मिस सोनाली, आता पार्टी तर तू देणार आहेस तुझ्या सक्सेससाठी. तू मॉडेलिंग फील्डमध्ये उतरणार आहेस त्यासाठी. सो ते तू ठरव. कबीरचे बोलणे ऐकून सोनाली हलकीशी गोंधळली पण उत्साहितपणे बोलली, ठीक आहे, मग रात्री डिनरसाठी चालेल का तुम्हाला? कबीरने टोन स्टेडी ठेवत बोलतो, नो प्रॉब्लेम, तुम्हाला टाईम कळव, मी येईन. सोनाली हसत बोलते, ओके सर, मग आज रात्री 8 वाजता चालेल ना? ऑफिसमध्ये घरी जाऊन फ्रेश होऊन नक्की या. कबीर बोलतो, शुअर, थँक्यू सर. सोनाली बोलते. ती हलकासा स्मित करून केबिनमधून बाहेर पडली, पण तिच्या मनात एक्साइटमेंट आणि क्युरिओसिटी दोन्ही एकत्र उसळत होतं. सोनाली कबीरच्या केबिनमधून बाहेर पडते. चेहऱ्यावर हलकंसं स्मित, मनात अजूनही डिनरच्या विचारांचं धडधडतं गुपित. ती लवकरात लवकर आपल्या टेबलाजवळ जाते. खुर्चीत बसते पण पर्स टेबलावरती ठेवते. तेवढ्यात वेदा थोडं झुकून टेबलवर हात ठेवून मिश्किल आवाजात बोलते, मग मॅडम काय बोलले आपले हॉट सेक्सी कबीर सर? वेदाचे बोलणे ऐकून सोनाली हसते, हलकेच डोळे मिचकावते. बस आधी बस जरा, उभी राहून गॉसिप्स नको. सोनालीचे बोलणे ऐकून वेदा पटकन त्याच्या शेजारी खुर्ची ओढून बसते. चेहऱ्यावरती क्युरिओसिटी ओसंडून वाहते. सांग, आता सांग, नेमकं काय झालं? सोनाली थोडं परशी खेळतच बोलते, यार वेदा, तू बोललीस म्हणून मी सरांसाठी कॅडबरी घेऊन गेले होते थँक्यू म्हणायला. पण मग सरांनी विचारलं, तू एवढी मोठी मॉडेल होणार आहेस आणि मग तू कॅडबरी देतेस? वेदा हसते, हात तोंडावरती ठेवून आणि बोलते, आणि मग? सोनाली बोलते, मग मी सहजच बोलले, डिनर किंवा कॉफीला येऊ शकता, आणि ते तयार झाले. क्षणभर सीन फ्रीज झाला. वेदाच्या चेहऱ्यावर शॉक आणि एक्साइटमेंट एकत्र. मग ती हाताने सोनालीचा हात हलवते. ओ माय गॉड, चक्क सोनाली, तू आपल्या हॉट सेक्सी बॉसला डिनरची ऑफर केलीस आणि तू सुद्धा तयार झाला? सिरियसली यार, तू एकदम सिक्सर मारलायस. सोनाली थोडी लाजल्यासारखी हसते, यार वेदा, आता यात सिक्सर मारण्यासारखं काय आहे? मी फक्त सक्सेसची पार्टी देत होते. वेदा भुया उंचावून कटाक्ष टाकते. सोनाली, ही आयडिया पहिल्यांदा मी सरांना सांगितली होती, त्यांनी ती टीममध्ये आणली, पण तू मला पार्टी न देता सरांना डिनरला घेऊन चालली आहेस, चक्क 1 on 1. वेदा तिच्या खुर्चीत टेकून बसलेली, हातात पेन फिरवत. सोनाली तिचं बोलणं ऐकून हसते पण हलकंशी ब्लश करते. अगं वेदा, त्या सिच्युएशनला मला जे सुचलं ते मी सरांसमोर बोलून टाकलं. फक्त कॅडबरी देणं मला योग्य वाटलंच नाही. सरांमुळे माझं एवढं मोठं काम होते म्हणून सहज डिनरची ऑफर केली. वेदा थोडं हसत हलका कटाक्ष टाकत बोलते, इट्स ओके यार, नर्वस का होतेस? मी तर म्हणते तू जे केलं ते बेस्ट केलं. कबीर सरांसोबत डिनरला जाणं हे तर अर्थ्या ऑफिसमधल्या मुलींचं ड्रीम आहे, आणि तू अगदी कॅज्युअली त्यांच्यासोबत डिनर करणार आहे. जस्ट एन्जॉय युअर डिनर नाईट. वेदा थोडं पुढे झुकून गूढ आवाजात बोलते, आणि हो सोनाली, जस्ट रिमेंबर, ही लाईफ फक्त पुरती नाही गं, मस्त एन्जॉय करायचं, नंतर रिग्रेट नको. सोनाली हसत भुया उंचावते, म्हणजे तू तर ऑफिसमधून परत गेल्यावर तुझा टाईमपास? वेदा खळखळून हसते, हो, मी मस्त माझ्या बॉयफ्रेंडसोबत टाईम घालवते. दिवसभर ऑफिसची कटकट, डेडलाईन्स, पण स्वतःसाठी टाईम हवा ना. सोनाली हलक्या चेष्टेत बोलते, म्हणजे तू बॉयफ्रेंड फक्त टाईमपाससाठी केलेला आहेस? वेदा डोळे मिचकवत बोलते, नाही रे, फ्युचर प्लॅनिंग अजून नाही, पण आवडतो तो, आणि मलाही तो आवडतो. बस डेट करतो, एकत्र वेळ घालवतो, मस्तपैकी लाईफमध्ये एन्जॉय हवा गं. सोनाली, तुला माहिती आहे माझी फॅमिली इथे नसते, सो मी बहुतेक वेळ विराजसोबत असते. विराज म्हणजे माझा बॉयफ्रेंड. कधी कधी त्याला माझ्या रूमवर बोलवते, मग मस्त एन्जॉय करतो. आपण सुद्धा लाईफ जगली पाहिजे यार, फक्त काम किती दिवस. आता समजते ना मी काय बोलते ते? सोनाली हलक्यात हसते, थोडी डोळे वाकवत बोलते, मॅडमजी, समजते, तुला काय म्हणायचं आहे ते समजते. बट वेदा, तू मला ज्यांच्याबद्दल सांगतेस ना, ते कबीर मल्होत्रा आपल्या ऑफिसचे CEO आहेत, आणि त्यांच्याबद्दल असा विचार आपल्याला परवडणार आहे का?
सोनालीचे बोलणे ऐकून वेदा खटाट टोनमध्ये बोलते, यार सोनाली, जस्ट विचार करायला काय हरकत आहे. तसंही सांगू, तू आता बेस्ट मॉडेल होणार आहेस. जस्ट टाइम स्पेंड कर, ओके. बघ बघ, विचार कर. वेदाचे बोलणे ऐकून सोनाली हसत थोडं नकली रागवत बोलते, शटअप यार वेदा, काहीही बोलतेस तू. चल आता काम कर, टाइमपास नको. सोनालीचे बोलणे ऐकून वेदा तिथून निघून जाते. सोनाली मनाशीच हसत विचार करते, वेदाचं बोलणं खरं तर इतकं चुकीचं नाही. किती दिवस झाले एकटीच आहे, कधी थोडा बदल हवाच. ऑफिसची गर्दी मागे सोडून सोनाली तिच्या रूममध्ये पोहोचली होती. घड्याळाचा 6चा ठोका दिला होता. बाहेरच्या आकाशात हलकीशी संध्याकाळ पसरत होती. दरवाजा बंद होताच तिने बॅग टेबलावर टाकली आणि थेट वॉशरूमकडे आली फ्रेशनेस करण्यासाठी. आज संध्याकाळी कबीरसोबत डिनर विचार करता तिच्या चेहऱ्यावर आपोआप एक स्मित उमटलं. पण त्याचवेळी वेदाचे बोल तिच्या मनात घुमू लागले. कबीर दिसायलाच नाही, वागायलाही खूप परफेक्ट आहे. थिंक अबाउट इट. मनात क्षणभर एक गोडशी हलचल झाली, पण लगेचच ती स्वतःलाच थांबवते. फक्त माझ्या मनात असलं म्हणून काय उपयोग, दोन्ही बाजूने केमिस्ट्री हवी ना. सोनाली थोडा वेळ विचार बाजूला ठेवून ती कपाटाजवळ गेली. एक एक हँगर सरकवत, कधी खांद्यावर कधी कमरेवर ड्रेस धरून आरशात बघत होती. बेडवर एका पाठोपाठ एक ड्रेस ती टाकत होती. शेवटी तिचा हात एका ठिकाणी थांबला. रेड कलरचा स्लीक परफेक्ट फिट ड्रेस. तो रंगच असा की जिथे जाईल तिथे नजरा बळणार. आणि सगळ्यात खास म्हणजे हा ड्रेस तिला आधीही अनेक कॉम्प्लिमेंट मिळवून देणारा होता. गुडघ्यांपासून थोडासा खाली, पण एका बाजूला स्लीट. चालताना तिच्या मांड्यांची झलक, थोडीशी बोल्ड, थोडीशी एलिगंट. येस, दिस इज इट, ती मनात म्हणाली. तो ड्रेस तिने हळूच बेडवरून उचलला, समोर धरून स्वतःकडे बघितलं आणि हलकंसं हसली. तयार होऊन आरशासमोर उभी राहिली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक कॉन्फिडंट ग्लो होता. कबीरला ती आधीच ऑफिसमध्ये मेसेज करून डिनर स्पॉट सांगून तिने ठेवलेलं होतं. आजची रात्र थोडी स्पेशल होणार होती. सोनालीने शेवटचा टचअप केला आणि आरशासमोर उभी राहिली. पायात रेड कलरचे हील सँडल्स, हातांच्या नखांवर मॅचिंग रेड नेल पॉलिशची चमक. केस मागे पोणीमध्ये बांधलेले होते, तिच्या मानेला आणि खांद्याला खुलवत होते. रेड कलरचा ड्रेस तिच्या अंगावर जणू माप घेऊन शिवलेला. पुढून हलकासा डीप नेकलाईन, ज्यातून थोडी छाती दिसत होती. पाठीमागेही गळा तितकाच डीप, नाजूक पण आकर्षक. ओठांवर डार्क रेड लिपस्टिक, जी तिच्या लुकला बोल्ड एज देत होती. मेकअप हलकासा पण परफेक्टली ब्लेंडेड. कानात काहीच नव्हतं, तिची ती स्टाईल स्टेटमेंट होती. हातात गोल्डन ब्रेसलेट, हलकीशी चमक आणि खांद्यावर एक छोटी क्लासिक क्लच. ती आरशात स्वतःकडे बघत हलक्या स्मिताने पाऊट करते, जणू स्वतःलाच मते परफेक्ट. आज तिने मुद्दाम लिपस्टिक थोडी डार्कच निवडली होती, कारण टुनाईट शी वॉन्टेड टू लुक अनफॉरगेटेबल. एक खोल श्वास घेत आत्मविश्वासाने भरलेली चाल आणि ड्रेसच्या स्लीटमधून दिसणाऱ्या तिच्या चालण्याच्या रिदमसोबत ती रूममधून बाहेर पडली. संध्याकाळच्या लाईट्समध्ये चमकत असलेलं ते ठिकाण हॉटेल असलं तरी वातावरणात क्लबची एक झलक होती. सॉफ्ट म्युझिक, मंद प्रकाश आणि टेबलावर हलकासा कॅन्डलचा उजेड. सोनाली आधीच तिथे पोहोचली होती. रेड ड्रेसमध्ये तिचा लूक जणू आसपासचं वातावरण बदलवत होता. ती दरवाजाकडे पाहत होती. तेवढ्यात बाहेरून एक काळी कार हळूहळू थांबते. कबीर बाहेर पडतो. पांढरा क्रिस्प शर्ट, वरचे काही बटन्स कॅज्युअली ओपन, शर्ट इन केलेला, हातांवर ब्लॅक वॉच, बेज कलरचे पॅन्ट्स आणि चालताना जाणवणारा एफर्टलेस कॉन्फिडन्स. ऑफिसमधला तो नेहमीचा हँडसम बॉस इथे आज थोडा जास्तच हॉट वाटत होता. सोनालीच्या नजरा त्याच्यावर खेळतात. तो चालत येतो, तिच्याकडे बघून हसतो. हॅलो. त्याचा आवाज हलका, पण नजरेत एक वेगळीच ऊब होती. सोनाली जणू भानावरती येते. हलकंसं हसत तीसुद्धा म्हणतात, हॅलो हॅलो सर. कबीरनेही चालत येताना तिचं ऑब्झर्वेशन केलेलं होतं. रेड फिटेड ड्रेसमधली ती. कबीर तिच्याकडे बघतो आणि बोलतो, यू लुक व्हेरी ब्युटिफुल मिस सोनाली. तो थेट नजरेत बघून कॉम्प्लिमेंट देतो. सोनाली हलकीशी हसते. गालांवर हलका गुलाबी रंग उमटतं. थँक्यू सर.
ती अलगद म्हणते. कबीर हलकं हसत हातातला मोठा ताज्या गुलाबांनी भरलेला बुके सोनालीसमोर धरतो. सोनाली, हे तुझ्यासाठी, तो सौम्य आवाजात म्हणतो. सोनालीच्या डोळ्यात आश्चर्य उमटतं. सर, हे पण कशासाठी? ती बुकेकडे पाहत विचारते. कबीरच्या नजरेत हलकीशी मज्जा आणि अभिमान असतो. सोनाली, आता तू आम्हाला पार्टी देणार आहेस ना, मग तुझ्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन बोलण्यासाठी हा बुके हवाच ना. तू आता मोठी मॉडेल होणार आहेस, म्हणून हा माझ्याकडून छोटंसं गिफ्ट. सोनालीचे ओठ आपोआप हसण्यात वळतात. ती बुके सावधपणे हातात घेते, जणू त्याच्या सुगंधात हरवून गेली आहे. थँक्यू सर. तिचा आवाज मऊ आणि नजरेत नकळत चमक उमटते. सर, जाऊया आपण आत? सोनालीने हलक्या आवाजात विचारलं. सोनालीचे बोलणे ऐकून कबीरने एक स्मित दिलं, मान हलकीशी झुकवली आणि दोघेही आत चालत गेले. क्लबच्या आतलं वातावरण मंद प्रकाशात न्याहाळलेलं. एका बाजूला डान्स फ्लोअरवर काही कपल्स संगीताच्या तालावरती अगदी मस्त झुलत होते, तर बाकीच्या बाजूला छोटे छोटे टेबल्स नीट मांडलेले होते. म्युझिकचा बीट, कॅन्डलचा उजेड आणि हवेत मिसळलेला हलका परफ्यूमचा सुवास. दोघंही एका कोपऱ्यातल्या आरामदायी टेबलवर बसले. तेवढ्यात वेटर आला. हलक्या स्मिताने विचारलं, सर, मॅम, युअर ऑर्डर. सोनालीने थोडासा कन्फ्यूज चेहरा करत कबीरकडे पाहिलं. ॲक्च्युली सर, तुम्ही काय घेणार? कबीरने तिच्याकडे एकटक पाहत ओठांवर हलकासा खेळकर हसू आणलं. मिस सोनाली, पार्टी तू देणार आहेस, सो यू डिसाईड. कबीरचे बोलणे ऐकून सोनाली थोडी हसते. ओके सर, असं म्हणत मेनू हातात घेतला आणि दोघांसाठीही डिनर ऑर्डर केला. थोड्याच वेळात वेटरने 2 एलिगंट ग्लासेस टेबलवरती ठेवले. एक हलकंसं गोडसर ड्रिंक, जणू रात्रीची सुरुवात गोड करण्यासाठीच होतं. दोघांनी एकमेकांकडे पाहत ग्लास उचलले. हळूच ग्लासला ग्लास लावून चिअर्स केला आणि घोट घेतला. समोर डान्स फ्लोअरवर काही कपल्स डान्स करत होते. सोनाली अधूनमधून त्यांच्याकडे बघत होती, तर कबीरच्या नजरा मात्र जास्त वेळ तिच्याकडेच फिरत होत्या. जणू डान्सपेक्षा त्याच्यासाठी अधिक आकर्षक दृश्य तिच्या चेहऱ्यावर उमटलेली ती हलकीशी चमक होती. ड्रिंकचा एक घोट घेत कबीरने ग्लास टेबलवर हलकेच ठेवला. त्याची नजर सरळ सोनालीवर होती, जणू तो फक्त तिच्यासाठी हा विषय काढत होता. सोनाली, आता तू मॉडेलिंग फील्डमध्ये उतरत आहेस. तुझं ड्रीम पूर्ण होतं आहे, पण तुझ्यासाठी तुला आता भरपूर हार्डवर्क करावं लागेल. तुला वाटतं तसं फोटोशूट किंवा रॅम्पवर चालणं इतकं इझी नाही. वेगवेगळ्या पोजेस, अँगल्स, एक्सप्रेशन, हे सगळं काही तुला हळूहळू शिकावं लागेल. त्याचबरोबर तुझं प्रेझेन्स, तुझी परफेक्ट फिगर, सगळं परफेक्टली मेंटेन असायला हवं. ओके? कबीरचे बोलणे ऐकून सोनालीने हलकासा मान डोलावली, पण तिच्या चेहऱ्यावर सिरियसनेस स्पष्ट दिसत होता. सर, ॲक्च्युली अपॉर्च्युनिटी तुम्ही दिलेली आहे. बाकी सगळ्या गोष्टींबद्दल मला खरंच आत्ता जास्त माहिती नाही, बट मी माझं 100% देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. कबीरच्या ओठांवर हलकंसं स्मित आलं. गुड, व्हेरी गुड मिस सोनाली. पण आता तू प्रॉपर मॉडेलिंगवर फोकस कर. डोंट गेट डिस्ट्रॅक्टेड. आणि मी आहेच सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये समजावून सांगायला. वेटरने गरमागरम डिनर टेबलावर मांडलं. पास्ता, सूप आणि सुगंधाने मोहून टाकणारा पनीर डिश. दोघांनी फोरका हातात घेतला आणि गप्पांमध्ये डिनरचा टेक्स्ट एन्जॉय करू लागले. काही घासानंतर कबीरने सोनालीकडे पाहत थोडं रिलॅक्स टोनमध्ये म्हटलं, मिस सोनाली, जस्ट आता आपण डिनर करत आहोत, ऑफिसमधून बाहेर आहोत, तर मग थोडं तुमच्याबद्दलही कळायला हवं. म्हणजे तू कुठे होतीस, काय करतेस, सध्या कुठे राहतेस? सोनालीने हळूच ग्लास बाजूला ठेवला. सर, ॲक्च्युली मी बँगलोरला होते. बँगलोरवरून इथे जॉबसाठी आले. माझी फॅमिली अजूनही तिकडेच आहे आणि इथे मी मुंबईमध्ये एकटीच राहते. कबीरने मान हलवली. ओह, अच्छा. क्षणभर शांतता पसरली. सोनालीने डोळ्यांच्या कोपऱ्यातून त्याच्याकडे पाहिलं आणि थोडीशी खेळकर गंभीर ताणत विचारलं, सर, तुम्हीसुद्धा एकटेच राहता का? कबीरच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. त्याला स्पष्ट समजलं होतं की हा प्रश्न फक्त राहण्याच्या सोयीचा नव्हता. त्याने हलक्या आवाजात पण मुद्दाम थोडा पॉज घेऊन उत्तर दिलं, नो, माझ्या घरी मॉम डॅड असतात. अच्छा, सोनाली बोलते. डिनरच्या शेवटच्या काही घासांसोबत दोघंही इकडच्या तिकडच्या गप्पा, ऑफिसमध्ये किस्से आणि हलकं हसणं करत बसले होते. पण सोनालीचं लक्ष मात्र काहीच वेगळंच होतं. कबीरचा चेहरा, त्याच्या बोलण्याची पद्धत, डोळ्यांचा कॉन्फिडन्स, जवळून पाहताना तिला जणू एक वेगळीच ओळख पटत होती. मनात कुठेतरी ती स्वतःलाच विचारत होती, मला तो खरंच आवडायला लागला आहे का?
डिनर संपलं. टेबलवर पुन्हा एकदा हलकं ड्रिंक आलं. दोघंही ग्लास हातात घेत हळू घोट घेत बसले होते. कॅन्डलचा प्रकाश सोनालीच्या चेहऱ्यावर नाचत होता, तर कबीरच्या नजरेत हलका क्युरिओसिटी आणि स्मित होता. तेवढ्यात तिथला मॅनेजरसारखा एक माणूस त्यांच्या टेबलपाशी आला. मॅम, आमच्या इथली एक छोटीशी रूल आहे, तो नम्रपणे म्हणाला. डिनर झाल्यानंतर ना कपल्स थोडासा का होईना डान्स करतात. सर प्लीज, तुमचा डिनर झाला असेल तर मॅडमसोबत छोटासा डान्स करा. बाकी अनेक कपल्स अजूनही डान्स फ्लोअरवरती आहेत, तुम्हीसुद्धा थोडा वेळ एन्जॉय करू शकता. कबीर आणि सोनाली एकमेकांकडे बघून हलकंसं हसले. तो माणूस एवढं बोलून परत निघून गेला, पण त्याच्या शब्दांनी टेबलवर एक वेगळाच वातावरण निर्माण झालं होतं. हलकीशी एक्साइटमेंट, हलकासा ॲक्वर्डनेस आणि नजरेत लपलेले एक विचार ना. तर मग मॅनेजर निघून गेल्यानंतर सोनाली थोडी गोंधळलेली चेहऱ्याने कबीरकडे पाहते. सॉरी सर, ॲक्च्युली मला इथल्या रूलची माहिती नव्हती, नाहीतर आपण इथे आलोच नसतो. सॉरी. कबीरने तिचा तो हलकासा नर्वस लूक ओळखला आणि हसतच म्हणाला, इट्स ओके सोनाली, थोडा डान्स तर करायचाच आहे ना, नो प्रॉब्लेम. त्याने हलक्या हाताने आपला हात तिच्यासमोर धरला. सोनालीने क्षणभर त्याच्या डोळ्यात पाहिलं. ओठांवर हलकंसं स्मित आणत आपला हात हळूच त्याच्या हातामध्ये दिला. दोघंही एकत्र डान्स फ्लोअरकडे चालू लागले. तिथे आधीच काही कपल्स मंद प्रकाशात रोमॅन्टिक सॉन्गच्या तालावर स्वय करत होते. कबीरने सोनालीचा हात पकडून तिला हलक्या जोरात जवळ ओढलं. सोनालीने हसतच आपल्या दोन्ही हातांनी त्याच्या छातीला स्पर्श केला. कबीरच्या दोन्ही हात तिच्या पाठीवर सरकले आणि त्याच्या बोटांची हलकी हालचाल तिला जाणवली. हळूहळू दोघंही एका लयीत गोल फिरत होते. कबीरच्या जवळ येताच सोनालीला त्याच्या परफ्यूमचा गंध मनाला वेड लावणारा वाटू लागला आणि त्याचवेळी कबीरलाही तिच्या परफ्यूमचा मोहक सुगंध हवेतील हलकासा नशा वाढवत होता. क्षणात कबीरने तिला फिरवलं, मग पुन्हा जवळ ओढून घेतलं. आता सोनालीची पाठ त्याच्या छातीवर टेकली होती आणि कबीरने तिच्या कमरेला घट्ट धरून मंद गतीने तिला गोल गोल फिरवत होता. सोनालीच्या चेहऱ्यावर एक अनोखा समाधानाचा भाव होता. मुंबईत आल्यापासून तिने असं मनमोकळं, रिलॅक्स होऊन कोणासोबत असा वेळ घालवलेलाच नव्हता. आज मात्र ती या क्षणात हरवून गेली होती. जणू बाकीचं सगळं दूर गेलं होतं आणि फक्त गाण्याचा ताल, कबीरचा स्पर्श आणि तिच्या मनात येणारी हलकीशी धडधड उरली होती. सोनालीच्या मनात अचानक वेदाचे दुपारचे शब्द तरळले. मी आणि माझा बॉयफ्रेंड वीकेंडला किती मजा करतो, रिलॅक्स, एन्जॉय. तोच विचार तिच्या मनात घर करून बसला. कदाचित तिच्या आयुष्यातही कोणीतरी असावं ज्याच्यासोबत ती हसून बोलून मनसोक्त वेळ घालवू शकेल. त्या भावनेतच ती नकळत पुन्हा गोल फिरली आणि यावेळी तिचा एक हात कबीरच्या पाठीवर सरकला तर दुसरा त्याच्या हातात घट्ट धरला. कबीरनेही ते जाणवलं. त्याच्या डोळ्यात एक इंटेन्स लूक चमकत होता, जणू तो तिच्या प्रत्येक हालचालींचं बारकाईने ऑब्झर्वेशन करत होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं कॉन्फिडंट स्मित होतं. सोनालीही आता त्याच्याकडे नजरेतूनच काहीतरी सांगत असल्यासारखी त्याच्याकडे रोखून पाहत होती. कबीरचा हात तिच्या मोकळ्या पाठीवरती सहजपणे फिरत होता. त्या ड्रेसचा मागचा गळा थोडा जास्तच डीप असल्यामुळे त्याचा हात तिच्या त्वचेवर उष्ण स्पर्श करत होता आणि सोनालीच्या मनात एक वेगळीच लहर उठत होती. डान्स फ्लोअरवर मंद प्रकाश आणि बाकीचे कपल्स, पण त्यांना काहीही महत्त्व नव्हतं. जणू हा क्षण फक्त त्यांच्यासाठीचाच होता. सोनालीचा चेहरा आता हळूहळू कबीरच्या चेहऱ्याकडे झुकत होता. दोघांच्या नजरा एकमेकींकडे अडकल्या होत्या. त्यांच्यामध्ये फक्त काही इंचाचं अंतर होतं आणि ते अंतर प्रत्येक बीटसोबत कमी होत चाललं होतं. सोनाली हळूहळू कबीरकडे आणखीन जवळ आली. गाण्याचा मंद ताळ, फ्लोअरवरील सौम्य लाईट्स आणि दोघांच्या जवळचा स्पर्श सगळं क्षणभरासाठी स्लो मोशनसारखं वाटत होतं. ती त्याच्या कानाजवळ येऊन मंद हसत जवळजवळ कुजबुजल्यासारखंच बोलली, सर, तुम्हाला कोणी गर्लफ्रेंड आहे का? कबीरने हलकंसं स्मित करत तिच्या डोळ्यांकडे पाहिलं आणि मिश्किलपणे उत्तर दिलं, का मिस सोनाली, काही चान्स बघताय का? त्याच्या या चिडवणाऱ्या टोनवर सोनालीचं हसू अनावर झालं. ती थोडी मागे झाली, तरी हात अजूनही त्याच्या छातीवरती टेकलेले होते. गोल गोल फिरत हलक्या स्वरात म्हणाली,
नाही सर, नाही, जस्ट नॉर्मल विचारलं मी. कबीरच्या डोळ्यात अजूनही तो खेळकर भाव होता. तो म्हणाला, सोनाली, मला गर्लफ्रेंड असती तर मी तुझ्यासोबत डिनरला आलो असतो का? माझी गर्लफ्रेंड असती तर तिनं पहिल्यांदाच सांगितलं असतं नो गोईंग आउट विथ एनी अदर गर्ल्स. हे ऐकून सोनाली पुन्हा हसली आणि त्याच्या हातात फिरत गेली. यावेळी तिची पाठ त्याच्या छातीवर टेकली. कबीरच्या हातीच्या नाजूक कमरेवरती सरकत घट्ट झाले. कबीर थोडासा पुढे झुकला. त्याचा वॉर्म ब्रीथ सोनालीच्या कानाजवळ पोहोचला आणि तो हलक्या खोल आवाजात म्हणाला, सो मिस सोनाली, डू यू हॅव अ बॉयफ्रेंड? सोनालीच्या अंगावरचा रेड ड्रेस अगदी परफेक्ट होता. स्लीवलेस स्कर्टमुळे तिच्या खांद्यावर फक्त एक नाजूक पट्टी होती आणि कबीरचा खांद्यावरचा जेंटल टच तिला जाणवला. तो तिच्या अंगावरून शहारे पाठवत होता. क्षणभर ती त्या स्पर्शात हरवली. जणू वेळ थांबला होता. ती हलकसं हसली, मान तिरकी करून त्याच्याकडे पाहिलं आणि मंद स्वरात म्हणाली, सर, मला बॉयफ्रेंड असता तर मलाही त्याने सांगितलं असतं डोंट गो फॉर डिनर विथ एनीवन एल्स. कबीरच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. त्याने पुन्हा मान तिच्या खांद्यावर टेकवली आणि दोघं त्या स्लो रिदममध्ये हालत राहिले. सोनालीला त्याचा श्वास, त्याच्या त्वचेचा हलका स्पर्श हे सगळं इतकं इरेस्टिबल वाटत होतं की तिनं नकळत त्याचा हात घट्ट धरला. तिची बोटं त्याच्या हातावरून सावकाश फिरत होती, जणू कॅप्चरिंग एव्हरी सेकंड ऑफ दिस मुमेंट. कबीरलाही जाणवत होतं ती फक्त डान्स करत नव्हती, ती ही केमिस्ट्री मनापासून एन्जॉय करत होती. काही वेळ दोघे त्या स्लो ट्रॅकवर डान्स करत राहिले. आवाज, लाईट्स, बाकीचे कपल्स सगळं त्यांच्या नजरेतून जणू फेड आऊट झालेलं होतं. फक्त ते दोघे. थोड्या वेळाने गाणं संपलं आणि ते दोघेही स्मित करत डान्स फ्लोअरवरून खाली उतरते. बाहेरच्या दिशेने चालत असताना कबीर हसतच सोनालीकडे बघतो आणि बोलतो, सोनाली, थँक्यू सो मच फॉर दिस डिनर. सोनालीच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. इट्स ओके सर, तुमच्यामुळे माझं ड्रीम कम्प्लीट होत आहे, तर मी तुम्हाला डिनर तर नक्कीच देऊ शकते ना. ती हलक्या आवाजात म्हणाली. तेवढ्यात कबीर विचारतो, नाव तू घरी जाणार असशील ना? हो सर, रिक्षा बघेन ना मी, नाहीतर ऑटो बुक करेन. कबीर घड्याळाकडे पाहतो. सोनाली, आता 11 वाजून गेलेत, मी तुला सोडतो घरी. प्रॉब्लेम नाही ना काही? सोनाली थोडी संकोचन बोलते. नाही नाही सर, मला काही प्रॉब्लेम नाही, बट माझ्यामुळे तुम्हाला उशीर होईल ना. कबीर हलक्या आवाजात डोळ्यामध्ये सिरियस लुक देत बोलतो, नो सोनाली, मला उशीर नाही होणार, लेट्स गो. असं म्हणून तो ड्रायव्हिंग सीटवरती बसतो. सोनाली थोडंसं स्मित करत बाजूच्या सीटवर जाऊन बसते. कबीरने कार स्टार्ट करी. इंजनचा हलका हम आवाज फाडत पुढे सरकू लागला. सोनालीने त्याला तिच्या बिल्डिंगचा ॲड्रेस सांगितला आणि गाडी शहराच्या रात्रीच्या लाईट्समधून पुढे जाऊ लागली. कबीर कार चालवत असताना सोनालीकडे एक हलकं स्मित टाकतो. सोनाली, उद्या एक नवीन डिझाईनची साडी तयार होईल, तिच्यावर आपण फोटोशूट करायचं आहे, त्यामुळे तू तयार राहा. पोजेस वगैरे आधीच ठरवून ठेव, बघून ठेव, ओके? हो सर, नक्कीच, सोनाली मान हलवत म्हणाली. आणि सोनाली, उद्या ऑफिसमध्ये नक्की ये, मिस करू नकोस. तो पुन्हा हसत म्हणाला, हो सर. सोनालीने हसून उत्तर दिलं. कबीर ड्रायव्हिंग करत गिअर मागे पुढे करत असताना अचानक त्याचा डावा हात बाजूला सरकतो आणि हलकस सोनालीच्या मांडीवर थांबतो. तिने घातलेला रेड कलरचा फिटेड ड्रेस एका बाजूनं स्लीट असलेला, त्या ओपन स्लीटमुळे तिची गोरा मोठी मांडी स्पष्ट दिसत होती आणि कबीरचा हात नेमका त्या मऊ उघड्या त्वचेवर स्थिरावतो. त्याच्या हाताचा गरम स्पर्श अंग भरून पसरल्यासारखा वाटतो. सोनालीचा श्वास एक क्षण अडकतो. ती पटकन आपला हात त्याच्या हातावर ठेवते, जणू थांबवण्यासाठी, पण स्पर्श थांबवण्याऐवजी तिची बोटं अनायास त्याच्या हातावर घट्ट होतात. कबीर तिच्याकडे एक क्षण बघतो. तो नजरेत एक हलकीशी खट्टाळ चमक. सोनाली मात्र किंचित लाजलेली तरीही हात मागे घेत नाही. तेच कबीर सोनालीकडे बघून बोलतो, सॉरी, गिअरवर ठेवायचा होता हात. तो हसतच म्हणतो, पण हात लगेच मागे न घेता तो हळूहळू सरकवत तिच्या निम्म्या मांडीवरून अलगद पुढे जातो. मगच हात बाजूला करून गिअरवर टाकतो. सोनाली मात्र त्या स्पर्शात हरवून जाते. तिचा ड्रेस तसाच हलका सरकलेला, पण तिला त्याची पर्वा नसते. चेहऱ्यावर हलकं स्मित ती पुढे रस्ता पाहत राहते, पण मनात तो क्षण पुन्हा पुन्हा खेळत राहतो. काही वेळातच कबीर तिच्या बिल्डिंगसमोर गाडी थांबवतो. सोनाली हलकंसं हसत त्याच्याकडे बघते.
थँक्यू सर, बाय, ती मऊ आवाजात म्हणते. तिने कारचा दरवाजा उघडला, पण निघण्याआधी खिडकीतून पुन्हा हात हलवून एक छोटासा बाय देते. तिच्या चेहऱ्यावरचं ते हसणं अजूनही कायम असतं. पर्स खांद्यावर टाकत ती आजच्या दिशेने चालत जाते. कबीर मात्र तिच्याकडे काही क्षण नजर हटवू शकत नाही. हसतच तो गाडी स्टार्ट करतो आणि हलक्या गतीने तो सुद्धा तिथून निघून जातो. जणू त्या हसण्याचा प्रभाव अजूनही त्याच्या मनामध्ये रेंगाळतच होता. सो गाईज, आजचा कबीर आणि सोनालीचा डिनर नाईट आणि त्यांचा तो रोमॅन्टिक डान्स कसा वाटला? तुम्हाला कोणता जास्त सीन आवडला? डान्स की त्या नजरेतलं बोलणं? आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कबीर आणि सोनालीबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांची पर्सनॅलिटी, त्यांचं वागणं, त्यांचं ॲटिट्यूड हे तुम्हाला कसं वाटतं? पुढे जाऊन त्यांच्या स्टोरीत काय होईल असं तुम्हाला वाटतं? तुमचा गेस, थिअरीज आणि फेवरेट मूव्हमेंट्स मला कमेंट्समध्ये नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. आणि हो, आपल्या प्रेमरंगाला सपोर्ट करायला अजिबात विसरू नका. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आपल्या फ्रेंड्ससोबत. पुढचा एपिसोड आणखीन हॉट आणि इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे आपल्या या नवीन स्टोरीलासुद्धा नक्कीच सपोर्ट करा.